नागपूरच्या वेणा धरण परिसरात बेफिकिरी पर्यटक आणि हलगर्जी प्रशासन यांच्यामुळे अक्षरशः मृत्यूचं तांडव झालं। सहलीसाठी गेलेले तब्बल 8 तरुण बुडाले। या अपघातामुळे पुन्हा एकदा पावसाळी सहलींची दुसरी भीषण बाजू अधोरेखित होतीये। मृत्यूचं तांडव, सेल्फी, फेसबुक लाईव्ह बेदलत जीवावर, तरुणांची बेफिकिरी। 200 के स्पीड से चलेंगे, पूरा पानी 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 आला पानी रे पानी, तेरा रंग कैसा। पोता कोणाला भाऊ, पोता कोणाला नाहीये, मला तर बिलकुल नाहीये। 3 लाखमध्ये आईने म्हटलं होतं। दाखव तू बस वेणा धरणाच्या जलाशयात बोटिंग करणारे हेच ते दुर्दैवी तरुण। धरणात बोट बुडण्यापूर्वी काही मिनिटं आधी त्यांनी हा व्हिडिओ शूट केला। त्यानंतर अवघ्या काही मिनिटात त्यांची बोट बुडाली। बोटीत 11 जण होते, त्यातले 8 तरुण बुडाले तर 2 नावाडी आणि 1 तरुण पोहून किनाऱ्यावर आला। बोट तलावाच्या मध्यभागी आली असताना बोटीचं संतुलन बिघडलं, बोट उलटली अशी माहिती मिळाली आहे। या तरुणांचा फेसबुक लाईव्ह व्हिडिओ पाहिला असता हे तरुण बोटीत उभं राहून व्हिडिओ काढत असल्याचं दिसतंय, त्यामुळे बोटीचं संतुलन बिघडल्याचा अंदाज आहे। घटनेची माहिती मिळताच कळमेश्वर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला। तिघांना वाडीच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं। नागपूरहून अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या चमूनं अथक शोधकार्य करत एकेका तरुणाचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले। विशेष म्हणजे या धरणाच्या जलाशयात बोटिंगला परवानगी नसतानाही त्यांना बोटिंगसाठी बोट मिळाली कशी याबाबत आश्चर्य निर्माण होत आहे। या घटनेची गंभीर दखल सरकारतर्फे घेण्यात आली आहे। बोटिंगची परवानगी नसताना बोट मिळाली कुठून याची चौकशी करणार असल्याचं पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलंय। जे काही घटना घडली आहे त्या घटनेची काही चौकशी करण्याची गरज आहे। लाईफ जॅकेट नसताना कसे नावाडी तिथे गेले, त्या ठिकाणी कुठलंही प्रोटेक्शन वापरलं नाही, दुसरं जाण्याचीच परवानगी नाही आहे, असे अनेक एकाच एक बाबी आहेत आणि त्यामुळे या सर्व बाबीची चौकशी शासन करणार आहे। ही घटना घडण्याच्या काही मिनिटं आधी हे तरुण नागपूरमधल्या आपल्या मित्राशी फेसबुकवरून लाईव्ह चॅट करत होते। अपघातग्रस्त सर्वच तरुण उच्च शिक्षित आहेत, तरीही नियम डावलून पाण्यात बोटिंग करण्याचा उद्योग त्यांनी केलाच। पण 50 फूट खोल पाण्यात जाऊन बोटीत सुरक्षित बसण्याऐवजी उभं राहून फेसबुक लाईव्ह करत जीव धोक्यात घालण्याचा शहाजोगपणा केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे। इथे व्हिडिओ वगैरे बघत होतो त्यांचा, शेवटपर्यंत बघितला, त्यांनी थांबवला आणि मग बंद केला आणि कदाचित त्याच्यानंतरच ते एका वेळेस उठले वगैरे असतील आणि त्याच्यामुळे मग हा असा प्रकार घडला। पावसाळी सहलींसाठी धबधबे, जलाशय या ठिकाणी जाणाऱ्यांसाठी हा अपघात म्हणजे एक मोठा धडा आहे। पण हा धडा देण्यासाठी 8 तरुणांचे बळी गेलेत। धरणात अनधिकृत बोटिंग चालवणारे दोषीच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारं प्रशासनही दोषी, पण बोटीत उभं राहून सेल्फी काढणं, फेसबुक लाईव्ह करणाऱ्यांचं काय? उत्साहाच्या धुंदीत फेसबुक लाईव्ह करताना, सेल्फी काढताना जीवापेक्षा हे महत्वाचं आहे का याचा विचार होणं गरजेचं आहे। अखिलेश हळवे, झी मीडिया, नागपूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।